एसट्या पण बंद झाले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. गोड गैरसमजात शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना राहू नये, ही माझी एक प्रामाणिक आणि संयमपणाने मी आंदोलन करतो म्हणून त्यांना सांगतो. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. तुम्ही आधी सूचना काढलेली आणि तुम्ही वेळ बी घालू नका तिच्यात. करू 15 दिवसांनी, करू 13 दिवसांनी. हरकतीबाबतचा काय विचार करायचा हे पूर्ण अधिकार राज्य सरकारला आहे. हरकतीबाबत किती मनावर घ्यायचे आणि किती नाही घ्यायचे. त्यामुळं त्या सगळ्या सोयऱ्यात नुसता मराठ्याचा फायदा नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींचा सुद्धा फायदा आहे त्याचा, सगळ्या. म्हणून त्यांना ती अंमलबजावणी करावं लागणार आहे. ते जर म्हणले आता आम्ही दिलं, आम्ही शपथ वाहिली होती छत्रपतींची ती पूर्ण केली आणि आरक्षण दिलं, तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना काढली, त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. नसता विनाकारण हे रोष राहणार आहे आणि आंदोलन सुरूच राहणार आहे. आता भुजबळाला तरी काय काय माहिती, काय माहिती हो, मराठा समाज मागास नाही. तू आहे की एकटा, मग तो एकटा मागाशी तेवढा. ते मग परत काहीतरी म्हणलं वाटतं श्रेय घ्यायसाठी चाललंय. आम्ही आमचं बघतो ना, घेऊन दे श्रेय कोणी बी आमच्यात. जे आता मागासवर्ग आयोग गठीत झाला, मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला, ते आम्ही आमचं बघू, कोणी श्रेय घ्यायचं घेतो. गोरगरीब मारायला लढलेत बिचारे, 5 महिने झाले, घेऊन द्या आणला. काय फरक पडला? तुला काय करायचं रे? तू घेतो का? तुला काय करायचं? आम्ही कोणाचं श्रेय घेऊन नाही तर काही करू, नाही तर आमचा कोणी घेऊन एखादं त्याला घ्यायचं असलं तर ते म्हणून मायामुळे झालं. बरं तो यामुळे झालं, काय करतो मग आता? तुला गोरगरिबाला नाही मिळून द्यायचं हे श्रेय, रक्त यांनी जाळलंय. म्हणून मागासवर्ग आयोग झाला, गठीत झाला आणि तो अहवाल आला. आणि त्या ज्या 20-25 मराठ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ते बिचारे. घेऊन नाही आणला श्रेय. काय हमेशा तुम्हीच घेतले सगळ्या दुनियात, तुम्ही घेतले श्रेय. पण तुमचा पाय गुण असा आहे की ते 6 महिन्याच पुढे टिकतच नसायचं. ह्या पठ्यांतरी आयुष्याचं कल्याणच केलंय. आता राज्यासाठीही दिलं, केंद्रासाठीही दिलं मराठ्याला आरक्षण, पण आणखीन एक फुटली नाही. मला वाटलं होतं तेवढंच सांगतो, परत तुम्हाला विचारायचं चान्स देतो. टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय? आता टेम्पो कमी होते. लय दिवस झाल्यावर आंदोलन बंद पडत असतं. अरे वाढतच चाललंय ना. एक आरोळी इकडेकडे ठुकली, एक तिकडेकडे ठुकी दे. रातची झोप येऊन देत नाहीत, कोणाला काय म्हणते त्याचा मेळ नाही. मी टचकून जागा होतोय. मला वाटतं 2-4 कोण भलो गच भरत आहे. कमी नव्हती हे एखाद्याची जिरेल्याशिवाय आता गप्पच बसत नाहीत. आता काल मुख्यमंत्र्यांची ओएसडी तुम्हाला भेटून गेलेले आहे, नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं? काही चर्चा झाली का? दुरुस्ती ते तेवढ्याच हेलपाट्यालाच आहेत माझ्या संगती. ते घालते हेलपाटे, मी लिहून द्यायला आणि ते लिहून घ्यायला. 2च लफडे चालू आहेत त्या दिवसापासून. तेच सांगितलं त्यांना, तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार. पाटील भुजबळ म्हणाले की बळजबरी कोणालाही ओबीसी मध्ये घेऊ नका. अरे ते काय गप्प बसा ना हो. 1-2 प्रश्न झाले त्याचा येतोच. ओबीसी मध्ये घेऊ नका. मग आता आम्ही ओबीसी येतो, तू कोण आहे? तू हे चिकित्सा करायला लागणार. तू ओबीसी आहे का? हा, तो हा तळाला मिळणार राहिला. तो आपला 1967 जाऊन बसला फुकटात आरक्षणात, खातो. तू काय आता? ते काय त्याला काय? त्याला एखादं घरकुल लागत असला द्यावं आपण, गब्बस म्हणा. कोण? यापूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे तुमचे नाव घेऊन सांगायची, विनंती करायची. पण आज असं म्हणाले की आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं आणि आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले. त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की खरंच मुख्यमंत्री नाराज आहेत. ते कोण? पण ते म्हणजे तेच लय अर्थ होते. ते म्हणजे कोण? ते चले मग दांडगाले अर्थ होते. हा, मुख्यमंत्री का? नाव न घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती तरी केलं, पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले. एरवी ते मनोज जरांगे पाटील यांना शब्दशः नाव घेऊन आवाहन करतात, त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर? नाही,
ते मला नाही माहीत नाराज आहेत का कशाने असले तर असले, मग त्याला नाविलाजी. कारण त्यांचे बी शब्द काय आम्ही मराठ्यांनी 5 महिने खाली पडून दिलेले नाहीत आणि नाव घ्यावंच असं काय नाही. आणि आपण सांगितलेलं आंदोलनाला बसायचं 14 दिवस झाले आधी, आणि एवढंच म्हणलं होतं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेला करणार आहे ते सांगा. नाही केलं तो उपोषणाला बस. तुम्ही सांगितलंच नाही, मी बसलो. आणि आणखीन तर काहीच नाही. 20-21च्या नंतर तुम्ही जर त्याची अंमलबजावणी नाही केली, आंदोलन तुमच्या हाताच्या बाहेर जाणार. मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहेत, त्यामुळं हैदराबाद आणि मुंबईच्या गॅजेटचा वापर करून कुणबीमध्ये जसं नोंदी आपल्याला आरक्षण दिलं आहे तसं द्या असं तुमचं म्हणणं होतं. पण आता 3 मुद्दे समोर आले आहेत. एक तर कुणबी असणारे, कुणबी नोंदी नसणारे, आणि मग पुढचा जो पर्याय तुम्ही सगळे सोयऱ्यांच्या सांगितला, असं 3 मधला हा पर्याय अजून चर्चेला येतच नाही असं वाटतंय. नाही नाही, मधला चर्चेसाठीच हे आंदोलन आहे मराठ्याचं करोड. या बेसवर कुठलं आरक्षण द्यावं, काय द्यावं? सगळ्या सोयऱ्यांचं दादा त्यांना द्यावंच लागणार. आंदोलन त्याच्यासाठी द्यावंच. गॅजेटचा घ्यायला लागणार, सगळ्या सोयऱ्यांचंही त्यांना घ्यावं लागणार आहे. जाटांचं भाटांचं जे जे ठरलेलं ते सगळंच घ्यावं लागणार आहे. पण सगळ्या सोयऱ्या आमच्यासाठी आत्ता आमच्या पुढचा प्रश्न आहे त्याची अंमलबजावणी करून घेणे. कारण ईसीबीसीचं काय होऊ शकतं, म्हणजे आता जो मागासवर्ग आयोगाने एक अंदाज आहे तसं होणारच नाही आहे, खात्रीनं सांगतो. जर ओपन कोर्टात हिअरिंग गेली तर. पण ते काय होऊ शकतं, पोरांना ॲडमिशन घ्यायचं ना. आता जे पोर आहेत हाल चालू आहेत का ईसीबीसीचे आणि ESBCचे, कुणी महावितरणमध्ये, कुणी म्हणतो मला घे आरक्षण, गेलं उडून पोरं गेले घरी. PSI लाटकाला, शिक्षक लाटकाला, तलाठीला टाकला, महावितरणवाल्याला टाकली, असं होऊ शकतं. म्हणून पक्क घ्यायचं ना काय, तर आपलं हे पक्क आहे. मराठ्यांनी हे ओबीसीतलं आरक्षण घ्यायचं, याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायसाठी आपण ताकद लावायची. ते टिकलं तर घेऊ, नाही टिकलं तर आपण पर्यायी रस्ता निवडलेलाच आहे. पर्यायी रस्ता जीवनात जीवन जगताना पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तुमचा वैयक्तिक संसार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे. गॅजेट, हे जे 2 गॅजेट आहेत ते कुठं चिटकावायचे? सगळे सोयऱ्याला चिटकावायचे, राज्य मागासवर्ग आयोगाने आता जे सरकार त्याला चिटकावायचे, का कुणबीला चिटकावायचे, कशाला चिटकावायचे? ते नोंदीच्या बाबतीत कामाला येणार. नोंदीच्या बाबतीत जर माननीय शिंदे साहेबाच्या समितीनं त्याला स्वीकारून लागू केलं तर त्या नोंदीच्या बाबत त्याच्यात नोंदी मराठवाड्याच्या भरपूर आहे. त्यामुळे ते मराठवाड्याचं होईल. बॉम्बे गॅजेट हे गव्हर्नमेंट, बॉम्बे गव्हर्नमेंटच्यासाठी कामाला येईल. सातारा संस्थांमध्ये येणारा परगाणा जेवढा होता पूर्वीचा त्यांच्या कामाला येणार. पाटील साहेब काल आले, चिवटे जे आले त्यांचे तुम्ही सुधारित त्यांना अध्यादेशाबाबत सांगितलं. आता ते मसुदा घेऊन परत येणार आहेत किंवा काय, काही तुम्हाला काही कल्पना दिली का त्यांनी? नाही, येतो म्हणले होते पण ते काय मिळेल नाही. परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणत्या आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी करणे. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रवर करून दिलं, ते अशक्य आहे. ते तर आहेच मराठ्यांसाठी, परंतु आपला जा हा करोडो मराठ्यांनी लढा उभा केलेला आहे सगळ्या सोयऱ्यांसाठी आणि कुणबी नोंदीसाठी. हे लढा कायम सुरू राहणार आहे, कायम. मग तिकडे ते आचारसंहिता लागून येते, विचारसंहिता लागून. मागास आयोगाचं आरक्षण, सगळे सोयरीबाबतचं आरक्षण, कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण, तिन्ही आरक्षणाच्या मुळे मराठ्यांचं भलं होईल असं तुम्ही सतत म्हणता. हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणताच मराठा सुटू शकत नाही, हे सुद्धा वास्तव आहे. मग तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते, त्याबद्दल तुमच्या मनात शंका काय? नाही, अहवालाबद्दल मला शंका नाही, थोडी सुद्धा शंका नाही. अहवालाबद्दल नाही शंका मला, थोडी सुद्धा. अहवालाबद्दलची कसली शंका नाही मला. परंतु ते कोर्टात आहे, त्रुटी भराव्या लागणार आहेत, त्यासाठी हा अहवाल सादर करावा लागणार. मग ते अरे बंद पडे. जर ते ओपन कोर्टात हिअरिंग नाही झाली, ओपन कोर्टात जर त्याची हिअरिंग नाही झाली तर मग मात्र अवघड आहे. आणि ओपन कोर्टात झाली तर मग मात्र त्याला कुणीच उडू शकत नाही, कुणीच. पण मागच्या गोष्टीचा सगळा अनुभव घेऊन सरकार पुन्हा तोंडघाशी पडणार नाही, याच्यासाठी सरकार काही प्रयत्न करणार सुद्धा नाही असं वाटतं. ओपन कोर्टाचा विषय आहे ना,
त्यांनी प्रयत्न आता केला आहे. मागासवर्ग आयोगासाठी मनुष्यबळ वाढवून कुटाणा केला, मनुष्यबळ वाढवलं, कर्मचारी वाढवले मिळवलं. पण त्याच्यात जर काय असतं, क्युरिटी पिटिशन आणि रिव्ह्यू याच्यातला अंतर खूप मोठा आहे. ते ओपन कोर्टात जाईलच याच्यात खूप शंका आहे. पण जर ओपन कोर्टात गेलं तर त्याचा फायदा नक्की होईल. 100% फक्त महाराष्ट्राच्या मराठ्यासाठी नसणार आहे, तर देशातल्या 23 राज्यांसाठी त्याबद्दल सरकारला विचार करावा लागेल. त्यामुळे अख्ख्या देशाचा तो प्रश्न होईल. अख्ख्या देशातलेच मराठी शेतकरी आहेत. इकडंच घुसा म्हणा आमच्यात सगळे शेतकरी आहेत. अहो शेती मला ना येत एवढंच लय वाईट वाटतं. ते सगळे क्षेत्रीय मराठी आहेत, सगळेच लढणारे आहेत, सगळे शेतकरी आहेत. फक्त शेतीला जुना